हॅलो गाईज, हा माझा फर्स्ट स्पिरिच्युअल टूर होता 6 डेजचा. स्पिरिच्युअल एम्पॉवरमेंट शिबिरसाठी आम्ही माउंट आबू राजस्थानला गेलो होतो. आमच्या इथं जे ब्रह्मकुमारी सेंटर आहे त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो सविता दीदीसोबत. आणि मला ट्रेनमध्ये खूप जास्त आवडतं बसायला, बिकॉज आय नेवर यूज टू गो इन अ ट्रेन. सो मला खूप छान वाटलं, बट खूप जास्त क्राऊड होता. बट कोई बात नाही, खूप छान एक्सपिरियन्स होता ट्रेनमध्ये पण. तर आम्ही अहमदाबादला उतरलो, अहमदाबादवरून आम्ही आबूला गेलो. त्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला रात्री 3ला पोहोचलो. मग आम्ही सकाळी पांडवनगरीला गेलो, तिथं व्हिजिट केला. तिथं विविध माध्यमांद्वारे तुम्हाला इतकं छान नॉलेज दिलं जातं स्पिरिच्युअली, आणि तुम्ही इतके ग्रो करणार मेंटली स्पिरिच्युअली. खूप जास्त चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या सेंटरमध्ये जाऊन 7 दिवसाचा कोर्स करून तुम्ही ते नॉलेजसुद्धा गेन करू शकतात. आणि इथं जेव्हा आम्ही पोचलो तर ओ माय गॉडवाली फिलिंग होती, बिकॉज इतकं छान छान होतं तिथं. खूप छान दृश्य होते, खूप छान छान नॉलेज मिळत होतं प्रत्येक युगाचं, जे की आपल्या कन्सेप्टमध्ये ज्या आपल्या इन्फॉर्मेशन बसलेली आहे ती तुम्ही इरेज करून तिथे नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला अडॉप्ट होईल तुमच्या स्वतःमध्ये, आणि तुम्ही खूप छान प्रकारे जास्त ग्रो करणार. आणि इथं जे पूर्ण जो पीस पार्क होता याला ग्रीनीज बुकमध्ये नाव दिलं गेलेलं आहे. इथं केदारनाथची गुफा इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर जे आपले ब्रह्मकुमारी दिदी असतात ते कशी आपल्याला जागे करतात आपल्याला, हे तर सगळं नॉलेज तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्या विविध माध्यमांद्वारे इतक्या छान पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे की तुम्ही अमेज होणार, जे की तुम्ही कधीही बघितलेलं नसणार तुमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही व्हिजिट केला इथं. तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार. त्यानंतर इथं विविध इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल, बिकॉज इथं लिहिलेली असते इन्फॉर्मेशन. तर इथं सगळ्यांनी व्हिजिट केलेले आहे, बॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल, जे की आपले बिग सेलिब्रिटीज असतील, VIP जे आपले राजकारणी लोक असतील, त्यांनी सगळ्यांनी इथं व्हिजिट केलेली आहे. तर ऑफकोर्स इथं आपण सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करायला हवी, कारण इतकं छान पद्धतीने नॉलेज दिलं जातं. त्या इथं जे शिवलिंग आहे तिथं आम्ही 1 रुपयाचा कॉईन टाकला, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तिथून पाणी येत होतं. आणि त्यानंतर हा जो सीन तुम्ही बघू शकता, इथं सगळ्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला इथं मिळेल की लोकांचे विचार, त्याच्यानं खाण्याची पद्धत, ते कसे अफेक्ट करतं, निगेटिव्ह विचार कसे अफेक्ट करतात आणि ते पॉझिटिव्हमध्ये कसे अफेक्ट करतात हे तुम्हाला तिथं समजेल. त्यानंतर इथं शंकर आणि शिवमध्ये काय डिफरन्स आहे इथं ते समजावत आहेत, जे की आपण एकच करून ठेवलं होतं. बट नाही, इथं तुम्ही गेल्यानंतर तुमचं सगळे नॉलेज, इतकं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, ज्या की आपण पहिल्यापासून कॅरी फॉरवर्ड करतो आहे. त्यानंतर आम्ही पीस गार्डनमध्ये गेलो. इतकं छान गार्डन होतं, ओ माय गॉड. खूप सारे फोटोज काढले आम्ही. खूप वॉट इथली एक अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला कुठंही जायचं असेल तर तुम्हाला व्हेकल्स प्रोव्हाइड केले जातात. येस, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तर ते प्रत्येक वेळेस तुमच्या सर्व्हिससाठी अवेलेबल असतात. ते इतकं छान पद्धतीने इथं मॅनेजमेंट आहे की तुम्ही जगामध्ये कुठेही पाहिले नसेल. माझ्यासाठी तर हे खूप छान होतं, आणि जगामध्ये कुठेच नसेल अशी व्यवस्था इथं होती. तर ऑब्व्हियसली इथं तुम्ही बघू शकतात की आपले जे विविध धर्म आहेत, आपल्या एकच सोल आहे, शिव. येस, तर इथं तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार जर तुम्ही व्हिजिट केली तर इथं. त्याच्यानंतर इथं सेशन होतं संध्याकाळी, ते अटेंड केलं. त्याच्यानंतर ध्यान केलं. आणि संध्याकाळचा व्ह्यू तर खूपच अमेझिंग होता, खूप अमेझिंग. तर ब्रह्मकुमारीचे सेंटर जे आहे ते वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेलं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त मला छोटेसे फ्रेंड मिळाले, मी मस्त झोका खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही इथं व्हिजिट केला जिथं की सब्जी डिपार्टमेंट होतं. तिथं कशी काय वर्क केलं जातं सगळं आम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाचं दाखवलं. ते इतके सारे मशीन्स होते तिथं, इतके साऱ्या पद्धती होत्या की मी शब्दात नाही सांगू शकत. यस, तुम्ही स्वतः तिथं व्हिजिट करा आणि स्वतःच्या डोळ्यांनी ते एक्सपिरियन्स करा. यस, तुम्हाला इतकं छान वाटेल ना की कुठेच बघितलं नसेल असं. आणि तिथं स्वतः ते ब्रेड बनवतात, स्वतः इथं फॅक्टरी आहे. आईस्क्रीम पण इथंच ते बनवतात. तर ते कुठंही बाहेरून मागवत नाही, सगळं तिथंच आतमध्ये बनवलं जातं. त्यांना तिथं हॉस्पिटल पण आहेत. तर तुम्हाला काही झालं, काही तब्येत बिघडली तर तिथं सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथं जी हॉस्पिटॅलिटी पुरवली जाते तिथं सगळ्या गोष्टींची. इथं आम्ही रोटी डिपार्टमेंटमध्ये व्हिजिट केली. तर मशीनमध्ये रोटी तयार करून ते इथं पूर्ण रेडी करत आहेत. त्यानंतर आम्ही सगळे मशीनरीज बघितले. त्यानंतर फिल्टर प्लॅन बघितला. त्यानंतर आम्ही परत सेशन ऐकलं, मेडिटेशन केलं थोडं. म्हणजे आमचं टूर प्लस मस्त सेशन पण होते. आम्ही खूप एन्जॉय केला.
आणि ऑब्वियसली संध्याकाळी तिथं तर तुमचा रूममध्ये जाण्याचा विचारच नाही होणार, कारण खाली इतकं छान वाटतं, इतका छान व्ह्यू असतो, मस्त सगळे खेळत असतात, खूप 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 अमेझिंग होतं. त्यानंतर मला अमृतवेल्याला जायचं होतं, तर ऑब्वियसली मी 3rd डेला सकाळी 4ला उठले, अमृतवेल्याला जायला निघाले. तिथून थोड्या डिस्टन्सवरती होतं, डायमंड हॉलला पोचले आणि ते सगळं अटेंड केलं आम्ही. इतकं छान होतं की पूर्ण हॉल तो भरलेला असतो तो तिथल्या सगळ्या लोकांचा, आणि सकाळचा व्ह्यू तर ओ माय गॉड, जस्ट अमेझिंग. त्यानंतर आम्ही इथं व्हिजिट केला फिल्टर प्लांटेशनला. ते कसं असतं, कसं काय प्रोसेस केली जाते, कसं काय त्यांचं प्लॅनिंग आहे, ते सगळं कळालं. आणि गार्डन तर विचारायचंच नाही, प्रश्नच नाही, कारण की इतकं छान पद्धतीने सगळं केलं गेलं आहे, खूप अमेझिंग. हमारे सेशन ऐकला आम्ही. सो सी व्हाट दीदी सेज. वर्तमान समय में पुकार जो है परमात्मा की ओर से आप सबके लिए हमारी पुकार को आ गया, हमें समझ प्रदान कर दी, रियलाइजेशन किया. कहाँ से आरंभ किया था सेशन? कहाँ से विचार आता है, जीवन की पूरी रीत सामने आता है और कुछ लोग उसको रियलाइज करते हैं कि वो जो मैंने गलत किया है एटलीस्ट मैं उनको कार्मिक कर्मों को हल्का करने के लिए माफी को मांग लूँ, अपने काफी नई यात्रा में अच्छी हो. तो परमात्मा काल का काल महाकाल महाकालेश्वर आया है, उसकी भी यही पुकार है. और यहाँ पे चरण है वापर 21. तर मी सेशनची थोडी झलक रेकॉर्ड केली होती, तर तुम्हाला ते सगळं कळणार, तुमच्या जन्मापासून किती काय असतं, कसं असतं, ते सगळं तुम्हाला तिथे कळणार. तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या टूरला निघालो. सगळेजण, आमचा पूर्ण यंग ग्रुप होता, सगळे आजी होते, मम्मी होती, दीदी होते, मस्त सगळे यंग लोकांसोबत आम्ही सोलर प्लांटला व्हिजिट केली, जो की इंडियाज 1 सोलर प्लांट आहे. इतका विशाल आहे तिथं की मी नाही सांगू शकत. सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन तिथं लिहिलेली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही पूर्ण बाग वगैरे फिरलो, सगळे फ्रूट्स वगैरे तिथं तुम्हाला बघायला मिळतील विविध प्रकारचे. त्यानंतर आम्ही मस्त तिथं खेळलो, बाळगलो, मस्त फोटो काढले. त्यानंतर आम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये गेलो. तर ते कसे प्रोसेड करतात, सुका कचरा, ओला कचरा, जे की वेस्ट फूड असतं त्याच्यापासून ते कसे बनवतात, ते सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर आम्ही ड्रॅगन फ्रूटची बाग बघितली. मी फर्स्ट टाईम पूर्ण लाईव्ह बघितलं हे सगळं, तर माझ्यासाठी खूपच अमेझिंग होतं. त्याच्यानंतर आम्ही सोलर प्लॅन्ट कसा असतो तर सगळंच तिथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. आणि सनसेट, ओ माय गॉड, मस्त आम्ही तिथे कैरी तोडली, मस्त चिंच वगैरे खाल्ले. त्यानंतर आम्ही गेलो आनंद विहारमध्ये, आणि तिथली जी पूर्ण कन्स्ट्रक्ट होती मला खूपच जास्त आवडली. तुम्ही तिथं जेव्हा एक्सप्लोअर करणार व त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला ते नॉलेज प्रोव्हाइड केलेलं गेलं आहे. जसं तुम्ही बघू शकतात की यस, इथं आपला देव एकच आहे मानव लेवलला, पण फक्त इथं एवढे की आपले धर्म इथं वाटले गेलेले आहेत, देव वाटले गेले आहेत, पण सोल लेवलला आपण एकच गॉडचे चाइल्ड्स आहोत. सो प्रत्येकाने रिस्पेक्ट करायला हवी प्रत्येकाची आणि प्रत्येक धर्माची. तर तुम्ही बघू शकतात की आम्ही खूप जास्त एन्जॉय केला होता. त्याच्यानं मी पहिल्यांदा खूप जास्त मोठी हेन पाहिली तिथं. त्यानंतर आम्ही रिलॅक्स व्हायला रेस्टॉरंटमध्ये गेलो, मस्त बाकीच्यांनी चहा घेतली. मग आम्ही इथं टरबूज वगैरे कट केला. आम्ही दीदीचा बड्डे केला, ॲडव्हान्स सेलिब्रेशन बाय कटिंग द वॉटरमेलन. अँड येस, वी डिड लॉट एन्जॉय. प्रत्येकाने मस्त त्याचा आस्वाद घेतला. उन्हाळ्यामध्ये मस्त वॉटरमेलनचा आस्वाद घेतला. आणि आम्ही संजय पार्कला गेलो. त्यानंतर ॲज यू कॅन सी द नेचर. अँड तिथं मस्त सगळेजण आनंदामध्ये होते, त्यांच्या मस्त नाचत होते, बाळगत होते सगळेजण. आणि आम्ही अजून एक ग्रुप पाहिला जो बिहार साईडचा असेल मे बी, ते पण मस्त खूप छान गेट टुगेदर करत होते, खूप नाचत होते. कोणी भेळ करत होतं, तर कोणी काय करत होतं, मस्त वेगवेगळ्या डिशेस बनवत होते. आणि बाकीच्यांची मस्त रेलचेल सुरू होती, मस्त डान्स वगैरे. खूप छान वाटत होतं बघायला, इतका आनंद वाटत होता. आणि येस, ऑब्वियसली खूप सारं शिकायला मिळालं या टूरमधून. आणि इथलं जे वातावरण होतं खूप छान होतं, निसर्गरम्य. आणि जे की इथं जे कुंडे वगैरे ठेवल्या होत्या आणि जे काही नजारा होत्या, जे काही मस्त प्लांटेशन केलं होतं, ते मला खूप जास्त आवडलं. सो सी किती छान क्यूट आहे ना, मस्त भारी. त्यानंतर आम्ही कुटियामध्ये गेलो मेडिटेशन करायला, ध्यान करायला बाबांच्या याच्यामध्ये, तर खूप छान होतं. त्याच्यानंतर आम्ही ग्लोबल ऑडिटोरियमला व्हिजिट केली. तिथं पण आम्ही खूप छान इन्फॉर्मेशन बघायला मिळाली आम्हाला. मग आम्ही मस्त इव्हिनिंगला मस्त सफर करत होतो, खूप छान वाटत होतं आम्हाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता 3 बिल्डिंग्स आहेत सेम, त्रिलोक म्हणून त्याला त्रिलोक म्हणतात. त्याच्यानंतर मस्त बग्गीचा आस्वाद करून आम्ही निघालो मग आमच्या टूरला, नेक्स्ट दुसऱ्या ट्रिपला. मग आम्ही अंबाजीला जायचं ठरवलं होतं. मग आम्ही गुजरातच्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे अंबाजी मातेचं मंदिर. मग आम्ही तिथे गेलो. पहिले आम्ही जैन मंदिराला व्हिजिट केली, ते खूप छान होतं. बट मध्ये मोबाईल एंट्री अलाउड नसल्यामुळे फोटो नाही काढू शकले मध्ये.
जे मंदिराचं वर्क केलं गेलं ते अमेझिंग होतं. फक्त फोटो नाही काढू शकले एवढंच आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्त गेलो अंबाजीच्या दर्शनाला. मग उड्डाण खटोल्यामध्ये येस यंग ग्रुप पहिले गेला, मग आम्ही गेलो. तर आम्ही मस्त एन्जॉय करत गेलो. बट माझ्या समोरच्या मावशी त्याला खूपच जास्त घाबरत होतं, त्यांनी डोळेच उघडले नाही शेवटपर्यंत ते आल्यापर्यंत. तर खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप अमेझिंग फन पण होता. तर आम्ही मस्त वरती उतरलो. त्याच्यानंतर तिथं फक्त ज्योत आहे माताची, तर आम्ही तिथं फोटो काढले, मॅजिक पिरियडमध्ये थोडा फन केला. नंतर आम्ही ऑन द वे गेलो आम्ही आमच्या रिटर्नला. त्याच्यानंतर आम्ही गॉडलीवूड स्टुडिओमध्ये व्हिजिट केला. तर ऑब्वियसली ऐका ते काय म्हणतात. इसके 12 भाषा का हम लोग रिकॉर्ड करते हैं कि आपको मराठी में अगर आपका ज्ञान समझे तो ज़्यादा समझ जाए आपका भाषा की भाषा का रिकॉर्ड करने के 60 करोड़ का बिल्डिंग में 6 स्टूडियो बनाए. तो कहीं लोग ब्रह्मा बनने के बाद बाबा का ये ज्ञान को गीत गा करके भी आप ज्ञान देते हैं. तो सिंगिंग गीत के ऊपर आप डांस करके भी भगवान का ज्ञान देते हैं. आणि जर तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण तिकडे नॉलेज शेअर करू शकतात आणि तुम्ही टी व्हीवरती येऊ शकतात. आणि त्यानंतर आम्ही गेलो बाबांची शेती पाहायला, जी की 100 एकरमध्ये होती. येस, तर इतकं अमेझिंग होती. तिथं सगळ्या प्रकारचे फ्रूट्स सगळे प्रकारचे होते, ती तुम्ही काउंट नाही करू शकत. तर मग तिथं आम्ही गेलो मस्त. मध्ये शाश्वत योगिक शेती पाहिली, ते कसे करतात ह्या शेतीमध्ये, ते योग करून उत्पन्न कशा पद्धतीने जास्त काढू शकतात त्याची इन्फॉर्मेशन आम्ही घेतली. त्या पिकांना कशा पद्धतीने आपण अफेक्ट करू शकतो आपल्या पावरने, ते सुद्धा आम्ही बघितलं. त्यानंतर मस्त आम्ही जामुनचा आस्वाद घेत गेलो मस्त बग्गीमध्ये. खूप छान एक्सपिरियन्स होता. त्या बग्गीमध्ये खूप जास्त बसायला आवडायचं. मस्त चिंच वगैरे खाल्ली, ते स्वीट होते ॲक्च्युली. आणि त्यांनी खूप आम्हाला एक्सप्लोअर केलं, विविध प्रकारची माहिती दिली. त्यानंतर आम्ही आता जायला निघालो आहे ब्रह्मकुमारीज आदर्श गौशालामध्ये. तर येस, तिथं आम्ही सगळं बघितलं. टोटल तिथं 70 सगळे काऊज होते आणि त्यांचे बछडे पण होते. तर ते जे दूध काढत होते फक्त ते वासरूंना दिलं जातं, बाहेर काहीच नाही दिलं जात. आणि आतलं ते बाहेर नाही पाठवत, बाहेरचं आतमध्ये नाही आहेत काहीच गोष्टी. सो येस, आम्ही गोशाळा पण छान पद्धतीने बघितली. त्यानंतर आम्ही गेलो ब्रह्मकुमारीज मानसरोवरला. इतकं अमेझिंग होतं ना, आम्ही एंट्री करताच डायरेक्टली खूप प्रेमात पडलो. इतकं छान पद्धतीने केलं होतं. तिथं वरती टेरेस गार्डन होतं, आम्ही सनसेट पॉईंट पण बघितला. खूप सारे फोटोज काढले, रील्स पण काढल्या, आजी लोकांचे पण रील्स काढल्या आणि खूप छान फन केला आम्ही. टेरेस गार्डन तर ओ माय गॉड, वाव वाली फिलिंग. तर येस, तुम्ही बघू शकता सनसेट. तर आम्ही लाईव्ह बघितलं. इतकं छान वाटत होतं ना, खूपच छान वाटत होतं तिथं. मग आम्ही नंतर परत काउंटरला गेलो, चाय काउंटरला. तर सगळेजण मस्त चायचा आस्वाद घेत आहेत आणि मस्त मजे करून सिप करत आहात चायचा आस्वाद. त्यानंतर मग आम्ही बाबियाच्या कुटियामध्ये गेलो आणि तिथली जी एंट्री होती खूप अमेझिंग होती, खूप भारी होती. तिथं पण खूप जास्त फोटो काढले आम्ही, रील्स वगैरे काढल्या. मी थोडं मेडिटेशन वगैरे केलं. ते ॲज यू कॅन सी देअर, खूप छान वाटतं. मग आम्ही खाता मस्त परतीला निघालो. तिथे छान लिहिलं होतं कम सून. तर याच अशा प्रकारे आम्ही मानस सरोवरला व्हिजिट केली. नंतर आम्ही मस्त ऑटोमध्ये बसलो. मग आम्ही आमच्या रूटकडे निघालो जायला आमच्या रूमकडे. मग इव्हिनिंगला मील वगैरे केले. त्यानंतर दीदीचा बड्डे होता, आमच्या सविता दीदीचा बड्डे. तर आम्ही मस्त छान पद्धतीने सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केला. खूप जास्त मजा आली. खूप छान पद्धतीने आम्ही तिथं सगळ्यांनी आस्वाद घेतला केकचा. त्यानंतर मस्त डान्स थोडा केला. कोई लहर तुझे छू न पाए, आजचा पण आस्वाद घेतला होता. त्यानंतर आम्ही परत मुरली ऐकली इव्हिनिंगला. त्यानंतर आम्ही धोबीघाटला व्हिजिट केली. तिथं कपडे कसे वॉश केले जातात, कसे ड्राय केले जातात, ते सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. तिथं सोपसुद्धा रेडी होतो. तिथं ते बाहेरची काहीच गोष्टी आणत नाहीत. तर खूप अमेझिंग होता. आणि त्यांनी जे दाखवलं, जे इन्फॉर्मेशन दिले, सगळे मशिनरीज कशी यूज होतात, काय होतात, ते सगळं त्यांनी दाखवलं. मला व्हिडिओ बनवायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला परत एकदा ते मशीन पूर्ण दाखवलं व्यवस्थित. आणि कसं ते कपडे ड्राय करतात, ते पाणी कसं खाली बाहेर पडतं ते त्यांनी मला शो केलं. तर खूपच छान वाटत होतं की पहिल्यांदा सगळं मी बघितलं ह्या सगळ्या गोष्टी. तर ऑब्वियसली तुम्ही एकदा तिथं व्हिजिट करा. त्यानंतर मदरडे होतं त्या दिवशी मी सगळ्यांना मस्त एक फ्लावर देऊन सगळ्यांना तिथला जो डायनिंग एरिया आहे तो खूप जास्त मोठा आहे की तिथं नाश्ता जेवण तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आणि खूप जास्त व्हरायटी असते तिथं. एक नाश्त्याचा प्रकार नसतो, तो खूप सारे व्हरायटी असतात. आणि आम्ही गेलो तिथून त्याच्यासोबत मस्त पायनॅपल ज्यूस घ्यायला, मस्त त्याचा आस्वाद घ्यायला. मग काय आम्ही मस्त बग्गीवरती बसलो. त्याच्यानंतर काय परतीचा प्रवासाला निघालो आम्ही. प्रकाशमध्ये थांबलो होतो.
मग आम्ही रात्री 1 वाजेला निघालो तिथून. प्रकाश कुंज शांतिवन सोडलं. त्यानंतर आम्ही आमच्या अबुजा स्टेशनवर पोचलो. मग आम्ही निघालो घरी जायला मस्त. मग त्या दिवशी वोटिंग होतं 13ला. आम्हाला वोट करायचं होतं म्हणून आम्ही थोडा लवकर पोचलो. मग आम्ही सगळ्यांनी वोट केलं. मग काय पेपरमध्ये पण झळकलो. तर अशा पद्धतीने आमचा टूर खूप सक्सेसफुल झाला. खूप मजा आली. ऑब्वियसली आय विल से टू यू की यू हॅव टू विजिट वन्स देअर.